श्री भगवानुवाच मय्यासक्तमनाः पार्थ योग युञ्जन्मदाश्रय असंशय समग्र म यथा ज्ञास्यसि तच्छृणु ज्ञान तेह सविज्ञान इद वक्ष्याम्यशेषत यज्ञात्वा नेह भूयोन्य ज्ञातव्य अवशिष्यते। श्रीकृष्ण म्हणाले, हे पार्था, माझ्या ठिकाणी ज्या तुझे मन आसक्त झाले आहे व माझ्यावर आधार ठेवून योग आचरण करणारा जो तू कोणत्या प्रकाराने मला पूर्णत्वाने आणि शंका न राहता जणशील तो प्रकार ऐक। 7:1-2 ऐका मग तो श्रीयनंतू पार्था ते असे म्हणतू पह्य गात्व योगयुक्तू जालासी आता। ऐका मग तो अर्जुनाला म्हणाला, अरे तू आता योग्याच्या ज्ञानाने युक्त झाला आहेस। मज समग्रात्य जाणसी ऐस्य आपुलिया तळहातींचे रत्न जैस्य तुझ ज्ञान सांगेन तैस्य विज्ञानेनस्य आपल्या तळहातात घेतलेल्या रत्नाप्रमाणे मला संपूर्णाला तू जाणशील असे विज्ञान प्रपंचज्ञानासह तुला स्वरूपज्ञान सांगतो। एत विज्ञान्य काय करावे ऐसे घेसी जरी मनोभाव्य तरी पय आधिय जाणाव्य त्यांची लागे। येथे विज्ञानाशी काय करावयाचे आहे अशी जर तुझी मनापासून समजूत झाली असेल तर तेच अगोदर समजणे जरूर आहे। मग ज्ञानाची वेळे झांकती जाणीवेचे डोळे जेसी तिरिय नाव न ढळे टेकली शांती। कारण की स्वरूपज्ञानाचे वेळी बुद्धीचे डोळे झाकतात, ज्याप्रमाणे होडी नदीच्या तीराला टेकली असता पुढे सरकत नाही, तैसी जाणीव जेत न रिघे विचार मागुता पाऊली निघे तर्कू आयणी नेघे अंगीय जयांच्या। त्याप्रमाणे बुद्धीचा प्रवेश होत नाही व विचार जेथून मागे फिरतो आणि ज्याच्या संबंधाने तर्काचे चातुर्य चालत नाही। अर्जुना तयानानु ज्ञान येर प्रपंचू हे विज्ञान तेच सत्यबुद्धी ते अज्ञान हे ही जाण। अर्जुना त्याचे नाव ज्ञान होय, दुसरा जो प्रपंच ते विज्ञान आहे आणि प्रपंचाचे ठिकाणी खरेपणाची बुद्धी असणे त्यास अज्ञान म्हणतात, हेही तू समज। आता अज्ञान अवघ्य हरपे विज्ञान निशेष करपे आणि ज्ञान ते स्वरूपे होऊनी जायजे। आता अज्ञान संपूर्ण नाहीसे होईल व प्रपंच पूर्णपणे बाधित होईल आणि ज्ञान आपण स्वतःच बनून जाऊ। जेण्या सांगतयाचे बोलणे खुंटे ऐकतयाचे व्यसन तुटे हे जाणणे साने मोठे उरो अनेदी। अशी जी गूढ मुद्द्याची गोष्ट आहे ती शब्दात आणली जाईल व त्याच्या थोड्या प्रतिपादनानेच मनातील पुष्कळ इच्छा तृप्त होतील, म्हणजे मनाचे पूर्ण समाधान होईल। ऐसे वर्म जेय गूढ तेय किजेल वाक्यारूढ जेणे थोडेन पुरे कोड बहुत मनींचे। त्या योगाने व्याख्या त्याचे प्रतिपादन थांबते व ऐकणाराचा ऐकण्याचा छंद नाहीसा होतो। हे ज्ञान लहान मोठा असा भेद राहू देत नाही। मनुष्याणा सहस्रेषु कश्चिद्यतति सिद्धे यततामपि सिद्धाना कश्चिन्मा वेत्ति तत्त्वतः। सहस्रावधी लोकांमध्ये एखादा ज्ञानाच्या सिद्धीसाठी यत्न करतो, त्या यत्न करणाऱ्या सिद्ध मनुष्यांमध्ये एखादा मला खऱ्या प्रकारे जाणतो। पह्य गा मनुष्यांची या सहस्तशा माझी विपाईले याची धिमवसा तैसे या धिमवसेकरा बहुसा माझी विरळा जाणे। अरे अर्जुना, हजारो मनुष्यांमध्ये एखाद्यासच याविषयी इच्छा असते व अशा अनेक इच्छा करणाऱ्यांमध्ये स्वरूपज्ञान एखादाच करून घेतो। जैसा भरले या त्रिभुवना आंतू एकैकू चांगू अर्जुना निवडूनी कीजे सेना लक्षवरी। ज्याप्रमाणे भरलेल्या त्रैलोक्यात अर्जुना एक एक चांगला निवडून लक्षावधी सैन्य तयार करतात। किय तयाही पाठीय जे वेळी लोह माणसात्या घांटी ते वेळी विजयश्रियेच्या पाटीय एकूची बैसे। असे सैन्य निवडल्यानंतर ज्यावेळी लोखंडाच्या शस्त्रांचे घाव अंगावर होतात त्यावेळी विजयसिंहासनावर एखादाच बसतो। तैसे आस्थेच्या महापुर्य रिघताती कोटीवरी परिप्राप्तीच्या पैलतिर्य विपाईला निघे। त्याप्रमाणे स्वरूपज्ञानाच्या इच्छारूप पुरात कोट्यावधी लोक प्रवेश करतात, पण स्वरूपज्ञानाच्या प्राप्तिरूपी पलीकडच्या काठाला एखादाच निघतो। म्हणून सामान्य गान हे हे सांगता वडील गोठी आहे परी ते बोलो येईल पाहे। आता प्रस्तुत ऐके म्हणून हे ज्ञानाचे कथन सामान्य नाही।
सांगावयास गेले असता ही गोष्ट फार महत्वाची आहे, परंतु ती ज्ञानाची गोष्ट पुढे सांगता येईल. प्रस्तुत तुला विज्ञानाची गोष्ट सांगतो ती ऐक. तरी अवधार्य गा धनंजया, हे महदादिक माझी माया, जेसी प्रतिबिंबे छाया निजांगाची. अर्जुना, तर ऐक, हे महतत्वादिक माझी माया आहे. ज्याप्रमाणे आपल्या अंगाची पडछाया पडते त्याप्रमाणे ती माझी छाया आहे. भूमिरापोनलो वायु ख मनोबुद्धिरेव च, अहंकार इतीय मे भिन्ना प्रकृतिरष्टधा. पृथ्वी, पाणी, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी व अहंकार अशा 8 प्रकारांनी विभागलेली माझी माया आहे. आणि येते प्रकृती म्हणजे जे अष्टधा भिन्न जाणीजे, लोकत्रये निपजे, इयेस्तव, हिला प्रकृती असे म्हणतात. ही 8 प्रकारांनी वेगवेगळी आहे असे समज. हिच्यामुळे त्रैलोक्य उत्पन्न होते. हे अष्टधा भिन्न कैसी, ऐसा ध्वनी धरिसी जरी मानसीय, तरी तेची गा आता परियेसीय. विवंचना, ही 8 प्रकारांनी वेगळी कशी आहे असा अभिप्राय जर तुझ्या मनात असेल तर त्याचे विवेचन तू आता ऐक. आप तेज गगन, मही मारुत मन, बुद्धी अहंकारू हे भिन्न 8ही भाग. पाणी, अग्नी, आकाश, पृथ्वी, वारा, मन, बुद्धी आणि अहंकार हे ते 8 वेगवेगळे भाग आहेत. अपरेयमित्स्त्वन्या प्रकृतीय विद्धी मे परांग, जीवभूता महाबाहो येद धार्यते जगत. ही माझी अपरा माया होय. हे अर्जुना, जिने हे सर्व जग धारण केले आहे अशी माझी हिच्याहून दुसरी जीवभूता परा प्रकृती आहे असे समज. या 8ची जे साम्यावस्था ते माझी परम प्रकृती पार्था, तिये नाम व्यवस्था जीवू वेसी. आणि जी 8ची साम्यावस्था, हे 8 ज्या ठिकाणी लीन होऊन असतात तीच माझी श्रेष्ठ प्रकृती असून तिला जीव असे नाव आहे. जे जडाते जीववी, चेतनेते चेतवी, मना करवीय मानवी, शोक मोह, ती जडाला सजीव करते, जीवाला आभासाला सज्ञान करते व मनाकडून शोक मोह मानावयास लावते. पह्य बुद्धीच्या अंगीय जाण्य, तेय जिये जवळिकेचे करण्य, जिया अहंकाराचेनी विंदाण्य, जगची धरिजे. बुद्धीमध्ये जी जाणण्याची शक्ती आहे ती हिच्या सान्निध्यामुळे आहे व तिने अहंकाराच्या कौशल्याने जगत धारण केले आहे. एद्योनिनी भूतानी सर्वाणीत्युपधारय, अहं कृत्स्नस्य जगतः प्रभवः प्रलयस्तथा. सर्व प्राणीमात्र या 2 मायांपासून निर्माण झाले आहेत असे जाण. त्याप्रमाणे सर्व जगाचा आदी व अंत मी आहे. ते सूक्ष्म प्रकृती कोडेय, जय स्थूळाची या अंगा घडे, तय भूतसृष्टीची पडे. टांकसार, ती सूक्ष्म प्रकृती जीवरूपा कौतुकाने स्थूल प्रकृतीच्या परिणामास जेव्हा पावते तेव्हा प्राणीवर्गरूपी नाणी पाडण्याची टांकसाळ सुरू होते. चतुर्विध ठसा, उमटो लागे आपैसा, मोला तरी सरसा, परी थरची आनान. 4 प्रकारच्या आकृती सारख्याच अंडज, स्वेदज, जरायुज, उद्भिज त्या टांकसाळीतून आपोआप व्यक्तत्वाला येऊ लागतात. त्या 4 आकृती सारख्याच किंमतीच्या असतात, परंतु आकार मात्र वेगवेगळे असतात. होती 84 लक्ष थरा, येरा मिती नेणीजे भांडारा, भरे आदिशून्याचा गाभारा. नाणे यांसी 84 लक्ष योनींचे आकार त्या टांकसाळीच्या भांडारात जे तयार होतात त्यांची गणती नाही. त्या सर्व प्राणीमात्ररूप नाण्यांनी मायेचा गाभारा भरून जातो. ऐसे एकतुके पांचभौतिक, पडती बहुवष्टक, मग तिये समृद्धीचे लेख, प्रकृतीची धरी. याप्रमाणे पंचमहाभूतांची एकाच योग्यतेची अनेक नाणी तयार होतात. त्यांच्या भरण्याची गणती प्रकृतीच ठेवते. जे आखुनी नाणेय विस्तारी, पाठी तयाची आटणी करी, माझीय कर्माकर्माची या व्यवहार्य प्रवर्तू दावी. ती प्राणीरूप नाण्याच्या आकृतीची योजना करून त्यांचा प्रसार करते व मग त्या आकृतीची आटणी करते व दरम्यान स्थितिकाळी प्राण्यांकडून कर्माकर्मांचे व्यवहार करून दाखवते. हेय रूपक परी असो, सांगो उघड जैसे परियेसो, तरी नामरूपाचा अतिसो, प्रकृतीच की जय. परंतु हे रूपक असो
तुला ऐकता येईल, कळेल असे स्पष्ट सांगतो. तर नामरूपांचा विस्तार प्रकृतीच करते आणि प्रकृती तनु माझ्या ठाईय, बिंबे येथे आन नाहीय, म्हणूनी आदी मध्य अवसान पाह्य, जगासी मी आणि प्रकृती तर माझ्या ठिकाणी भासते यात अन्यथा नाही, म्हणून जगाला आदी मध्य व शेवट मीच आहे असे समज. मत्तः परतर नान्यत् किंचिदस्ति धनंजय, मयी सर्वमिद प्रोतसूत्रे मणिगणा इयु. हे धनंजया, माझ्याहून वेगळे असे दुसरे काही नाही. सुवर्ण सूत्रामध्ये ज्याप्रमाणे सोन्याचे मणी ओवावेत त्याप्रमाणे हे सर्व जग माझ्यामध्ये गुंफलेले आहे. हेय रोहिणीचे जळ, तयाचे पाहता येईजे मूळ, तय रश्मी नवती केवळ, होय ते भानू. या मृगजळाचे मूळ पाहू गेले असता ते सूर्यकिरणे नसून केवळ तो सूर्यच आहे. तयाची परी किरीटी, इया प्रकृती जालिये सृष्टी, जय उपसनृनी किजेल ठी, तय मीचे आहे. त्याप्रमाणे अर्जुना, ज्यावेळी या स्थूलाच्या परिणामाला पावलेल्या पराप्रकृतीपासून झालेल्या सृष्टीचा उपसंहार होऊन शेवट मुक्काम होतो त्यावेळी पाहिले असता मीच आहे. ऐसे होय दिसे न दिसे, हेय मजची माझी असे, मेय वेशधरी जे जैसे सूत्रेय मणी. याप्रमाणे जगाची उत्पत्ती, स्थिती व लय हे माझ्यामध्येच आहेत. ज्याप्रमाणे दोरा मण्याला धारण करतो त्याप्रमाणे मी जगाला धारण करतो. सुवर्णाचे मणी केले, ते सोनियाचे सुतीय ओविले, तैसे म्या जग धरिलेय, सबाह्याभ्यंतरीय. सोन्याचे मणी करूने ते सोन्याच्या सुतात ओवावेत त्याप्रमाणे आत बाहेर जग मीच धारण केलेले आहे. रसोहंसु कौंतेय प्रभास्मी शशिसूर्ययो, प्रणव सर्ववेदेषु शब्दः खे पौरुषं ऋषु. हे कौंतेया, उदकातील रस मी आहे, चंद्र सूर्यांमधील प्रभा मी आहे, सर्व वेदांमधील कार मी आहे, आकाशातील शब्द व पुरुषांमधील पौरुष मी आहे. म्हणूनी उदकीय रसू, का पवनीय जो स्पर्शू, शशिसूर्य जो प्रकाशू, तो मीची जाण. म्हणून पाण्यामध्ये ओलावा किंवा वाऱ्यामध्ये स्पर्श अथवा चंद्र सूर्यामधील जे तेज आहे ते मीच आहे असे समज. तैसाची नैसर्गिकू शुद्धू, मी पृथ्वीच्या ठाय्य गंधू, गगनीय मी शब्दू, वेदीय प्रणवू. त्याचप्रमाणे पृथ्वीच्या ठिकाणी स्वभावत च असणारा शुद्ध वास मीच आहे, आकाशाच्या ठिकाणी असणारा शब्द मी आहे व वेदातील कार मी आहे. नराच्या ठाय्य नरत्व, जे अहंभावीये सत्व, तेय पौरुष मी हेय तत्व. बोलीजत असे, मनुष्याच्या ठिकाणी अहंपणाचे जे सारभूत पौरुषत्व आहे तो पराक्रम मी आहे, हे तत्व मी तुला सांगतो. पुण्यो गंध पृथिव्याच तेजश्चास्मी विभावसौ, जीवन सर्वभूतेषु तपश्चास्मी तपस्विषु. पृथ्वीमधील शुद्ध गंध आणि अग्नीमधील तेज मी आहे, प्राणीमात्रांचे जीवन आणि तपस्व्यांचे तप मी आहे. अग्नी ऐसे आहाच, तेज नामाचे आहे कवच, तेय परते केलिया साच, निजतेज तेय मी. तेजाला अग्नी अशा नावाचे जे वरवर दिसणारे पांघरुण आहे ते दूर केल्यावर जे स्वयंध तेज ते मी आहे. आणि नानाविध योनी, जन्मोनी भूतेय त्रिभुवनीय, वर्तत आहाती जीवनीय, आपुलाल्या. आणि त्रैलोक्यामध्ये नाना प्रकारच्या योनीत प्राणी उत्पन्न होऊन आपापला आहार सेवन करून राहतात. एके पवनेंची पीती, एके तृणास्तव जीती, एके अन्नाधारेय राहती, जळेय एके. कित्येक वाराच पितात, कित्येक गवतावर जगतात, कित्येक अन्नावर राहतात आणि कित्येक पाण्याने जगतात. ऐसे भूतांप्रती आनान, जेय प्रकृतिविषय दिसे जीवन, तेय आघवाठाय अभिन, मीचे एक. याप्रमाणे प्राण्यांना ज्याच्या त्याच्या प्रकृतीला अनुसरून असा जो आहार दिसतो व त्या सर्व निरनिराळ्या आहारांच्या ठिकाणी मीच एक अभिन्नत्वाने आहे. पहिय आदिचेनी अवस्रेय, विरूढे गगनाचेनी अंकुर्य, जे अंतीय गिळी अक्षरेय, प्रणवपीठींचीय, जे आत्मतत्व सृष्टीच्या उत्पत्तीकाली आकाशाच्या अंकुराने वाढते व जे सृष्टीच्या लयाच्या कळी ओंकाररूपी पटाच्या अक्षराचा ग्रास करते. जनु हा विश्वाकारू असे, तनु जे विश्वाची सारी खेळ दिसे, मग महाप्रळयशे,
कैसेनही नव्हे. जोपर्यंत हा विश्वाकार असतो तोपर्यंत जे आत्मतत्व विश्वासारखे दिसते, मग महाप्रलयकाळी जे कोणत्याच आकाराचे नसते. बीज म सर्वभूताना विद्धि पार्थ सनातनम. बुद्धिर्बुद्धिमतांस्मी तेजस्तेजस्विनामहम. हे पार्था, सर्व प्राण्यांचे शाश्वत असे अधिकरण मी आहे असे जाण. बुद्धिमानांची बुद्धी मी आहे व तेजस्व्यांचे तेज मी आहे. ऐसे अनादि जय सहज तेय मी गा विश्वबीज. हेय हातातळीय तुझ देईजत असे जे स्वभावत अनादि विश्वाचे बीज ते मी आहे, हे मी तुझ्या तळहातात देतो, स्पष्ट सांगतो. मग उघड करुनी पांडवा, जय हे आणीसील सांख्याचिया गावा. तय याचा उपेगू बरवा देखशील. नंतर हे चांगले नीट समजून घेऊन जेव्हा हे विचाराच्या गावाकडे आणशील, म्हणजे याचा विचार करशील, तेव्हा याचा उपयोग तुला चांगला दिसून येईल. परी हे अप्रासंगिक आलाप. आता असतू न बोलो संक्षेप. जाण तपियांच्या ठाय्य तप तेय रूप माझे. परंतु हे विषयाला सोडून बोलणे राहू दे, ते मी आता बोलत नाही. आता माझ्या विभूती संबंधाने थोडक्यात सांगतो. तपस्वी लोकांचे ठिकाणी तप ही माझी विभूती आहे असे समज. बल बलवता चाह कामरागविवर्जितम. धर्माविरुद्धो भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. काम, अप्राप्त वस्तूंचा अभिलाष, आणि राग, अप्राप्त वस्तू प्राप्त झाल्यावर होणारा आनंद, या दोहोंनी विरहित असे बलवानांचे बल मी आहे. हे भरतश्रेष्ठा, भूतांचे ठिकाणी धर्माला अनुसरून असलेला जो काम तो मी आहे. बळयाम माझी बळ तेय मी जाणे अढळ. बुद्धिमंती केवळ बुद्धी तेय मी. बलवान लोकांमध्ये जे अढळ बल आहे ती माझीच विभूती आहे व बुद्धिवानांच्या ठिकाणी जी बुद्धी म्हणून आहे ती माझीच विभूती आहे. भूतांच्या ठाय्य कामू तो मी म्हणे आत्मारामू. जेणे अर्थास्तव धर्मू थोरू होय. ज्या कामाच्या निमित्ताने धर्माचा उत्कर्ष होतो असा प्राणिमात्रांचे ठिकाणी असणारा काम मी आहे असे आत्माराम श्रीकृष्ण म्हणाला. एरवीय विकाराचेनी पैसे करी कीर इंद्रियांची ऐसे. परी धर्मासी वेखास्य जावो अनेदी. सहज विचार करून पाहिले तर विकारांच्या फैलावाने इंद्रियांसच अनुकूल अशी कर्मे तो काम खरोखर करतो, परंतु ती कर्मे धर्मास विरुद्ध जाऊ देत नाही. जो अप्रवृत्तीचा अवांटा सांडुनी विधीची या निघे वाटा. तेवींची नियमाचा दिवटा सा वेळ चाले. कारण की जो काम शास्त्रनिषिद्ध कर्माची आडवाट सोडून शास्त्रविहित कर्माच्या राजमार्गाने निघतो व त्याच्याप्रमाणे विधीच्या मार्गाने तो जात असताना त्याच्याबरोबर नियमरूपी मशालजी चालतो. कामू ऐसिया ओजा प्रवर्ते. म्हणूनी धर्मासी होय पुरतेय. मोक्षतीर्थींचे मुक्तेय संसार भोगी. अशा व्यवस्थेने काम चालतो म्हणून धर्माची पूर्णता होते. मग तो काम संसार भोगतो म्हणजे मोक्षतीर्थातील जणू काय मोतीच भोगतो. जो श्रुतिगौरवाच्या मांडवीय काम सृष्टीचा वेलू वाढवी. जन्म कर्मफळेंसी पालवी अपवर्गीय टेंके. जो काम वेदाच्या मोठेपणाच्या मांडवावर कर्म सृष्टीरूप वेल कर्मफलासह त्याची पाने मोक्षाला जाऊन भिडेपर्यंत वाढवतो. म्हणजे जो वेदांनी गौरव केलेल्या कर्माचे आचरण मोक्षप्राप्ती होईपर्यंत करवितो. ऐसा नियुत का कंदर्पू. जो भूता या बीजरूपू तो मी म्हणे बापू. योगी यांचा असा नियमन केलेला व प्राणिमात्रांच्या उत्पत्तीस कारण जो काम आहे तो मी आहे असे योग्यांचा बाप श्रीकृष्ण म्हणाला. हे एक एक किती सांगावे. आता वस्तुजातची आघव्य मजपासूनी जाणाव्य विकारले असे. हे वेगळे वेगळे किती सांगावे. आता जेवढे म्हणून पदार्थ आहेत तेवढे सर्व माझ्यापासूनच आकाराला आलेले आहेत असे समज. ये चैव सात्विका भावा राजसास्तामसाश्चे. मत्त एवेती तान्विधी न त्वह तेषु ते मयी. सात्विक राजस तामस म्हणून जे पदार्थ आहेत ते सर्व माझ्यापासून उत्पन्न झालेले आहेत असे जाण. ते माझ्यामध्ये आहेत पण मी त्यांच्यामध्ये नाही. जे सात्विक हानभाव का रजतमादी सर्व
तेय ममरूपसंभव ओळखेय तू. जे सत्वापासून झालेले पदार्थ किंवा रज तम या गुणांपासून झालेले सर्व ते माझ्या स्वरूपापासून उत्पन्न झाले आहेत असे समज. हे जाले तरी माझ्या ठाईय, परी तया माझी मी नाहीय. जेसी स्वप्नींच्या डोहीय, जागृती न बुडे. हे पदार्थ माझ्या ठिकाणी उत्पन्न झाले, परंतु या पदार्थात मी नाही. ज्याप्रमाणे जागृतीपासून स्वप्न उत्पन्न झाले असले तरी स्वप्नातील डोहात जागृती बुडत नाही, म्हणजे स्वप्नात जागृती नाही. जेसी रसाचीच सुघट, बीजकणिका घनवट, परी तियेस्तव होय काष्ठ अंकुरद्वारे. अथवा ज्याप्रमाणे भरीव बी म्हणजे गोठलेला रसच असतो, पण त्यापासून अंकुर उत्पन्न होऊन त्याचेच लाकूड बनते. मग तया काष्ठाच्या ठाईय सांगपा बीजपण असे काही. तैसा मी विकार्य नाहीय, जरी विकारला दिसे. मग त्या लाकडाचे ठिकाणी बीपणा काही आहे का सांग. त्याप्रमाणे मी जरी विकारलेला दिसलो तरी त्या विकारात मी नाही. पह्य गगनीय उपजे आभाळ, परी तेत गगन नाहीय केवळ. अथवा आभाळ्य होय सलील, तेथ अभ्र नाहीय. आकाशामध्ये ढग उत्पन्न होतात, परंतु त्या ढगात केवळ आकाश नसते किंवा ढगात पाणी असते, परंतु पाण्यात ढग नाहीत. मग त्या उदकाचेनी आवेश्य प्रगटले तेज जेय लखलखीत दिसे. तिये विजुमाजीय असे सलील काही. मग त्या पाण्याच्या जोराने उत्पन्न झालेले जे लखलखीत तेज दिसते त्या विजेमध्ये पाणी आहे का. सांगेय अग्निस्तव धूम होये, तिये धूमिय काय अग्नी आहे. तैसा विकारू हा मी नोह्य, जरी विकारला असे. सांग, अग्नीपासून धूर तयार होतो, त्या धुरात अग्नी आहे का. त्याप्रमाणे जरी पदार्थ माझ्यापासून झाले तरी मी पदार्थ नाही. त्रिभिर्गुणमयैर्भावैरेभि सर्वमिद जगत, मोहित नाभिजानाति मामेभ्यः परमव्ययम्. या तीन सत्व रज व तम गुणमय भावांनी त्रिगुणात्मक मायेने मोह पाडलेले हे सर्व जग या गुणांहून वेगळा व विकाररहित अशा मला जाणत नाही. परी उदकीय जाली बाबुळी, ते उदकाते जेसी झांकोळी. का वायांची आभाळ्य आकाश लोपे, परंतु पाण्यात उत्पन्न झालेले गोंडाळ ज्याप्रमाणे पाण्याला झाकून टाकते किंवा ढगाच्या योगाने आकाश व्यर्थच झाकले जाते. हा गा स्वप्न लटिकेय म्हणव ये, परी निद्रावश्य बांधलेय होये. तनु आठवू काय देत आहे आपण पेया. अरे अर्जुना, स्वप्न हे खोटे आहे असे म्हणता येते, पण आपण निद्रेच्या स्वाधीन झाल्यामुळे ते जेव्हा आपल्या अनुभवाला येते त्यावेळी ते आपल्याला आठवण होऊ देते का. हे असो डोळ्यांचे, डोळांची पडळ रचे, तेणे देखणेम पण डोळ्यांचे न गिळजे काही. हे वरील दृष्टांत राहू द्या. डोळ्याचे पाणी डोळ्यात गोठून त्याचा पडदा डोळ्यावर तयार होतो. तो पडदा डोळ्यांची दृष्टी पाहणेपणा नाहीशी करत नाही का. तैसी हे माझीच बिंबली त्रिगुणात्मक सावली, किय मजेची आड ओढवली जवनिका जेसी. त्याप्रमाणे त्रिगुणात्मक माया माझीच पडलेली छाया आहे. ती जणू काय पडद्याप्रमाणे माझ्या आड आली आहे, मला तिने झाकले आहे. म्हणूनी भूत्य मातेय नेंटी, माझीच परिमी नवती. जेसी जळींची जळीय न विरती, मुक्ता फळेय. म्हणून प्राणी मला जाणत नाहीत. ते माझेच आहेत पण मद्रूप होत नाहीत. ज्याप्रमाणे मोती ही पाण्याचीच होतात पण पाण्यात विरघळत नाहीत. पह्य पृथ्वीयेचा घटू की जे, सवेंची पृथ्वीसी मिळे तरी मिळविजे. एरवीय तोची अग्निसंज्ञा जे, तरी वेगळा होय. जसे मातीचे मडके करावे व ते केल्याबरोबर कच्च्या स्थितीत मातीशी मिळवले तर मातीत मिळून जाते, पण ते मडके भाजले असता ते मातीशी न मिळता खापररूपाने वेगळे राहते. दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्या, मामेव ये प्रपद्यन्ते मायामेता तरंती ते. ही माझी त्रिगुणात्मिका दैवी माया तरुण जाण्यास दुस्तर आहे. जे मलाच शरण येतात तेच ही माया तरुण जातात. तैसे भूतजात सर्व, हे माझेची कीरव्य, परी मायायोगे जीव दशे आले. त्याप्रमाणे सर्व प्राणीमात्र हे खरोखर माझेच अवयव आहेत, पण मायेच्या योगाने ते जीवदशेस आले.
म्हणोनी माझेची मी नवती, माझेची मजन ओळखती, अहम ममता भ्रांती, विषयान जाले, म्हणून ते प्राणी माझेच असून मी नाहीत, माझेच असून मला ओळखत नाहीत. कारण मी आणि माझेपणा या भ्रांतीने ते विषयान झाले आहेत. आता महदादी हे माझी माया, उतरोनिया धनंजया, मी होईजे हे आया, कैसेनी ये. आता अर्जुना, महत्त्वादी जी माझी माया, ती पार उतरून मद्रूप होणे हे साध्य कसे होईल? जिये ब्रह्माचळाचा आधाडा, पहिलिया संकल्पजळाचा उभडा, सवेंची महाभूतांचा बुडबुडा, साना आला. जी मायानदी ब्रह्मरूपी पर्वताच्या तुटलेल्या कड्यातून मूळसंकल्परूपी उसळीने निघाल्याबरोबर तिच्यात पंचमहाभूतांचा लहान बुडाबुडा आला. जे सृष्टिविस्ताराचेनी ओघेय, चढत काळकळणेचेनी वेगेय, प्रवृत्तिनिवृत्तीची तुंगेय, तटेय सांडी. जी सृष्टीच्या विस्ताररूपी ओघाने कालाच्या ग्रास करण्याच्या शक्तिरूपाच्या वेगाने वाढून प्रवृत्ती व निवृत्ती या दोन्ही उंच काठांबाहेर वाहते. जे गुणघनाचेनी वृष्टी भरेय, भरली मोहाचेनी महापुरेय, घेऊनी जात नगरेय, यमनियमांचीय. जी गुणरूपी मेघांचा जोरदार वर्षाव झाल्याने मोहरूपी महापुराने भरून यमनियमरूपी गावे वाहून आणते. जे द्वेषाच्या आवर्तीय दाटत, मत्सराचे वळसे पडत, माझीय प्रमादादी तळपत, महामीन. जी द्वेषरूपी भोवर्याने गच्च भरलेली आहे व मत्सररूपी वळणे जिला पडली आहेत व जिच्यामध्ये तरुण स्त्रिया वगैरे मोठे मासे चमकत आहेत. जेत प्रपंचाचीय वळणेय, कर्माकर्मांचीय ओभाणेय, वरी तरताती ओसाणेय, सुखदुःखांचीय. जिच्यामध्ये प्रपंचरूपी वळणे आहेत व जिला कर्माकर्मरूपी पूर येत आहेत, आणि सुखदुःखरूपी पुराड जिच्यावर तरत आहे. रतीचिया बेटा, आदळती कामाचिया लाटा, जेत जीवफेन संघटा, सैंघ दिसे. रतीच्या बेटावर जिच्या कामरूपी लाटा आदळतात व जेथे जीवरूपी फेसाचा समुदाय एकसारखा दिसतो. अहंकाराचिया चळिया, वरी मदत्र्याचिया उकळिया, जेथ विषयोर्मीच्या आकळिया, उल्लाळ घेती. जिच्यामध्ये अहंकाराच्या मोठ्या धारा आहेत, त्यावर विद्यादी, विद्या, धन व कुल, तीन मदांच्या उकळ्या येतात व ज्या नदीमध्ये विषयरूपी लाटांचे प्रसार उसळतात. उदयास्ताचे लोंढे, पाडीत जन्ममरणाचे चोंढे, जेथ पांचभौतिक बुडबुडे होती जाती. ज्या नदीमध्ये उदयास्तांचे लोंढे जन्ममृत्यूरूप खळगे पडतात व तेथे पंचमहाभूतांपासून झालेले शरीररूपी बुडबुडे तयार होतात व जातात. सम्मोह विभ्रम मासे, गिळिताती धैर्याची आविसेय, तेत देवडे भुणवत वळसे, अज्ञानाचे. जिच्यात अविवेक व गोंधळ हेच कोणी मासे ते सात्विक धैर्यरूपी आमिष गिळतात व ज्या नदीमध्ये अज्ञानाचे भोवरे वक्रगतीने फिरतात. भ्रांतीचेनी खडुळेय, रेवले आस्थेचे अवगाळ्य, रजोगुणाचेनी खळाळ्य, स्वर्गू गाजे. जिच्यात भ्रांतीच्या गढूळपणाने आशारूप गाळात प्राणी फसले व रजोगुणाच्या खळबळीने स्वर्ग गाजू लागला. तमाचे धारसे वाढ, सत्वाचे स्थिरपण जाड, किंबहुना हे दुवाड. मायानदी, अशा या मायानदीत तमोगुणाची मोठी धार असते, सत्वगुणाचा स्थिरपणा गंभीर असतो. फार काय सांगावे, ही मायानदी तरून जाण्यास फार कठीण आहे. पहिय पुनरावृत्तीचेनी उभडेय, झळंबती सत्यलोकींचे हुडे, घायेय गडबडती धोंडे, ब्रह्मगोळकाचे. तिच्या पुनर्जन्मरूपी लाटांची उसळी सत्यलोकाचे बुरुजांवर जाऊन आदळते व पुनरावृत्तीच्या आघाताने ब्रह्मांडाचे धोंडे कोसळून पडतात. तया पाण्याचेनी वहिलेपणेय, अजूनी न धृती ओभाणेय, ऐसा मायापूर हा कवणेय, तरी जेल गा. त्या पाण्याच्या वेगाने अजूनपर्यंत वाहत असलेला जोराचा पूर थांबत नाही. असा हा मायेचा पूर कोण तरून जाईल? येथ एक नवला ओ, जो जो कीजे तरणोपावो, तो तो अपावो, होय ते एक. या मायांदी संबंधाने एकच आश्चर्य आहे, ते हे की हिच्यातून तरून जाण्याला जो जो म्हणून उपाय करावा, तो तो अपायच होतो. तो प्रकार कसा ते ऐक. एक स्वयंबुद्धीच्या बाह्य, रिगाले तयांची शुद्धीची नाहीय. एक जाणीवेचे डोहिय, गर्वेंची गिळिले.
एक आपल्याच बुद्धिरूपी बाहूने ही नदी तरून जाण्याकरता जे या नदीत शिरले ते कोठे गेले त्यांचा पत्ताच नाही. दुसरे कित्येक माया नदीत ज्ञानाच्या डोहामध्ये अभिमानाने गिळाले. एकीय वेदत्रयाची या सांगडी, घेतल्या अहंभावाची या धोंडी, ते मदमिनाच्या तोंडीय सगळेची गेले. कित्येकांनी 3 वेदरूपी होडीचा माया नदीतून तरण्याकरता आश्रय घेतला, पण त्याबरोबरच अभिमानाने मोठे धोंडे घेतले. ते मदरूपी माशांच्या तोंडात संबंध गेले. एकीय वैसेचे जाड बांधले, मग मनमथाचीये कांसे लागले. ते विषयंगरीय सांडिले चघळूनिया. किती एकांनी तारुण्यरूपी कासपेटा कमरेस बांधला व मग मदनाच्या कासेला लागले. ते विषयरूपी मगरांनी चघळून टाकले. आता वार्धक्याच्या तरंगा, माझीय मतिभ्रंशाचा जरंगा, तेण्य कवळीस्ताती पयगा चहूंकडे. आता म्हातारपणरूपी लाटेमध्ये असणाऱ्या बुद्धिभ्रंशरूपी जाळ्याने ते चोहोबाजूंनी व्यापले जातात. आणि शोकाचा कडा उपडत, क्रोधाच्या आवर्तीय दाटत, आपदागिध्य चुंबिजत, उधवला ठाय्य आणि शोकरूपी काठावर आपटून क्रोधरूपी भोवर्यात गुरफटून ज्या ठिकाणी वर येतील त्या ठिकाणी संकटरूपी गिधाडाकडून टोचले जातात. मग दुःखाचेनी बरबटे बोंबले, पाठीय मरणाचीये रेवे रेवले. ऐसे कामाचे कांसे लागले, ते गेले वाया. नंतर ते दुःख खरूपी चिखलाने भरले व मग मरणाच्या गाळात फसले. याप्रमाणे ज्यांनी कामाचा आश्रय घेतला ते असे व्यर्थ गेले. एकीय यजनक्रियेची पेटी, बांधोनी घातली पोटीय, ते स्वर्गसुखाच्या कपाटीय, शिरकोनी ठेले. कित्येकांनी यज्ञ करणे रूपी पेटी मायानदी तरण्याकरता आपल्या पोटाशी बांधली. ते स्वर्गसुखाच्या कपारीमध्ये अडकून राहिले. एकीय मोक्षीय लागावयाची या आशा, केला कर्मबाह्यांचा भरवसा, परी ते पडिले वळसा विधिनिषेधांच्या. कित्येकांनी मोक्षरूपी पलीकडच्या किनाऱ्याला लागावे या आशेने कर्मरूपी बाहूंवर विश्वास ठेवला, परंतु ते विधिनिषेधांच्या वळणात सापडले. जेथ वैराग्याची नाव न रिगे, विवेकाचा तागा न लगे, वरी कान्हिय तरो ये योगेय, तरी विपायतो. ज्या मायानदीत वैराग्याची होडी प्रवेश करू शकत नाही व त्याचप्रमाणे विवेकरूपी वेळूला ठाव लागत नाही. याउपर अष्टांग योगाने काही तरणोपाय होतो, पण तो क्वचित होतो. ऐसे तरी जीवाचीये अंगुण्य, इये मायानदीचे तरणेय, हेय कासयासारिखेय बोलणेय, म्हणावेय पा. याप्रमाणे जीवाच्या सामर्थ्याने ही नदी उतरून जाणे हे म्हणणे कशासारखे आहे म्हणून म्हणावे. जरी अपथ्यशिळा व्याधी, कळे साधुसी दुर्जनाची बुद्धी, किहरागी सांडी रिद्धी, आली सांती. जर पथ्य न करणाराला रोग घालवता येईल किंवा साधूला दुर्जनांची बुद्धी कळेल, अथवा एखादा लोभी मनुष्य त्यास ऐश्वर्य प्राप्त झाले असता त्याचा तो त्याग करेल. जरी चोरा सभा दाटे, अथवा मीना गळू घोटे, ना तरी भेडा उलटे विवसी. जरी चोरांना जर चौकशी करणारे सभासद न्यायाधीश भीतील, अथवा माशाला जर गळ गिळता येईल किंवा एखाद्या भित्र्या मनुष्याला पिशाचावर हल्ला करता येईल. पाडस वागूर करांडी, का मुंगी मेरू ओलांडी, तरी मायेची पैलथडी, देखती जीव. हरणाच्या पोराला जर जाळे कुरतडून तोडता आले तरच मायानदीच्या पलीकडच्या काठाला जीव पाहू शकतील. म्हणौनी गा पंडुसुता, जेसी सकामा न जिणवेची वनता, तेवीय मायामय हे सरिता, न तरवेय जीवा. म्हणून हे अर्जुना, ज्याप्रमाणे विषयी पुरुषाला स्त्री जिंकता येत नाही, त्याप्रमाणे जीवांना ही मायारूप नदी स्वसामर्थ्याने तरता येणार नाही. येथ एकची लीला तरले, जे सर्वभाव्य मज भजले, तया ऐलीच थडी सरले मायाजळ. अशा स्थितीत जे सर्वभावाने मला भजले ते एकच ही मायानदी सहज तरून गेले व त्यास मायानदीच्या अलीकडच्या काठावरच मायानदीचे जल संपले. जया सद्गुरुतारुव पुढे, जे अनुभवाचे कांसे गाढे, जया आत्मनिवेदन तरांडे आकळलेय. ज्या सद्गुरु हा पुढे तारणारा नावाडी आहे, ज्या साधकांनी आत्मानुभवरूपी कासोटा घट्ट बांधला आहे व ज्यांना आत्मनिवेदनरूपी ताफा होडी हस्तगत झाला आहे.
जे अहंभावाचे ओझे सांडूनी, विकल्पाची झुळका चुकावनी, अनुरागाचा निरुता होऊनी पाणी ढाळू, जे अहंभावाचे ओझे टाकून विकल्परूपी वाऱ्याच्या झुळुका चुकवून संसारावरील प्रेमाच्या ओहोटीचे पाणी तपासून. जय ऐक्याचिया उतारा, बोधाचा जोडला तारा, मग निवृत्तीचिया पैल तीरा, झेंपावले जे व ज्यांना जीव व परमात्मा यांच्या ऐक्यरूपी उतार असलेल्या पाण्यात ज्ञानरूपी सोपी पायवाट सापडून मग जे पलीकडच्या निवृत्तीरूपी तीराकडे वळले. ते उपरतीच्या वान्वीय सेलत, सोहंभावाचे नी थाव्य पेलत, मग निघाले अनकळीत निवृत्ती तटीय, वैराग्यरूपी हातांनी पाणी तोडीत व मीच परमात्मा आहे अशी समजूत, हेच कोणी एक बळ, त्याने तोल सांभाळीत अशा रीतीने कसल्याही अडचणीत न पडता निवृत्तीरूपी काठावर ते बाहेर आले. येणे उपाय मज भजले, ते हे माझी माया तरले, परी ऐसे भक्त विपायले, बहुवस नाही. या उपायाने जे मला भाजले ते ही माझी माया तरून गेले, परंतु असे भक्त थोडे आहेत, फार नाहीत. न म दुष्कृतीनो मूढा प्रपद्यन्ते नराधमा, माया परुतज्ञाना आसुर भावमाश्रिता. दुष्कर्मी, मूर्ख व अधम असे मनुष्य मायेने ज्ञान नष्ट झाल्यामुळे आसुरी मार्गाचा अवलंब करतात आणि मला शरण येत नाहीत. जे बहुता एका अव्हांतरू, अहंकाराचा भूतसंचारू, जाहला म्हणवनी विसरू, आत्मबोधाचा. कारण की वारील साधकांशिवाय बहुतेक इतरांना अहंकारारूपी भूताचा संचार झाल्यामुळे त्यांना आत्मज्ञानाची विस्मृती झाली असते. ते वेळीय नियमाचे वस्त्र नाठवे, पुढील अधोगतीची लाज नेणवे, आणि करिता ती जय न करावे. वेदू म्हणे, त्यावेळी नियमरूप वस्त्राची आठवण त्यास राहत नाही, पुढे असलेल्या अधोगतीची लाज त्यांना भासत नाही, व वेद ज्या गोष्टी करू नये म्हणून म्हणतो त्या गोष्टी ते करतात. पाह्य पा शरीराची या गावा, जयालागी आले पांडवा, तो कार्यार्थू आघवा, सांडून या. अर्जुना, पहा, ज्या कामाकरता या शरीररूपी गावाला ते आले तो कार्यभाग सर्व सोडून देऊन. इंद्रियग्रामींचे राजबिदीय, अहंममतेची या जल्पवादीय, विकारांतरांची मांदीय मिळवून या. इंद्रियरूपी गावाच्या राजरस्त्यावर मी माझेपणाच्या बडबडीने नाना प्रकारच्या विकारांचे समुदाय ते गोळा करतात. दुःखशोकांच्या घाय, मारिलियाची सेची नाही, हे सांगावया कारण काय, जे ग्रासिले माया व दुःखशोकाच्या घावांनी कितीही मारले तरी त्यास त्याची आठवण राहत नाही. हे सांगायचे कारण एवढेच की असे ते मायेने ग्रासलेले असतात. चतुर्विध भजन्ते म जना सुकृतीनोर्जुन, आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ. हे अर्जुना, 4 प्रकारचे पुण्यवान लोक माझी भक्ती करतात. हे भरतश्रेष्ठा, ते 4 प्रकार हे: दुःखाने ग्रस्त झालेला, ज्ञानाची इच्छा करणारा, द्रव्याची इच्छा करणारा आणि ब्रह्मज्ञान प्राप्त झालेला ज्ञानी. म्हणून ते मात्य चुकले, ऐका चतुर्विध मज भजले, जिही आत्महित केले, वाढते गा, म्हणून ते मला चुकले. आता ऐका, दुसरे ज्यांनी आपले आत्महित वाढते केले ते मला 4 प्रकारांनी भजले. तो पहिला आर्तू म्हणीजे, दुसरा जिज्ञासू बोलीजे, तिजा अर्थार्थी जाणीजे, ज्ञानी या चौथा. त्यातील जो पहिला त्याला आर्त दुःखपीडित म्हणावे, दुसऱ्याला जिज्ञासू ज्ञानाची इच्छा करणारा या नावाने ओळखावे, आणि तिसरा अर्थार्थी द्रव्याची इच्छा करणारा आणि चौथा तो ज्ञानी होय असे समजावे. ते थार्तू तो आरतीचेनी व्याजेय, जिज्ञासू तो जाणावयालाग्य भजे, तिजेनी तेणे इच्छिजे अर्थसिद्धी. त्यात जो आर्त आहे तो पीडेच्या निमित्ताने भक्ती करतो व जो जिज्ञासू आहे तो जाणण्याकरताच भक्ती करतो. त्यातील तिसरा जो आहे तो अर्थप्राप्तीची इच्छा करतो. मग चौथियाच्या ठाय्य, कान्हींची करण्य नाहीय, म्हणून भक्तू एकू पाह्य, ज्ञानी या जो. मग राहिलेल्या चौथ्याच्या ठिकाणी काहीच कर्तव्य नसते, म्हणून अर्जुना, जो ज्ञानी आहे तोच एक भक्त आहे असे समज. तेषा ज्ञानी नित्ययुक्त एकभक्तिर्विशिष्यते, प्रियो हि ज्ञानिनुत्यर्थमः स च मम प्रिया.
त्यामध्ये नित्य व माझ्याशी अनन्य होऊन भक्ती करणारा ज्ञानी श्रेष्ठ होय. कारण ज्ञानी मनुष्याला अत्यंत प्रिय वस्तू मी आहे व मला तो अत्यंत प्रिय आहे. जे तया ज्ञानाचेनी प्रकाश्य फिटलेय भेदाभेदांचे कडवसेय मग मीची जाहला समरसेय आणि भक्तूही तेवींची. कारण की ज्ञानाच्या प्रकाशाने त्याच्या ठिकाणचा द्वैताद्वैतरूपी अंधार नाहीसा होतो. नंतर ब्रह्मैक्याने तो मद्रूप होतो आणि मद्रूप होऊन सुद्धा तो माझा भक्त असतोच. परी आणिकांची ए दिठी नावेक जैसा स्फटिकूची आभासे उदक तैसा ज्ञानी नवे कौतुक सांगता तो साथ. जसा इतरांच्या दृष्टीला स्फटिकच क्षणभर पाण्यासारखा भासतो तसा इतरांच्या दृष्टीला ज्ञानी हा त्याच्या भजन पूजनादिक शारीरिक क्रियांवरून माझ्याहून वेगळा दिसतो. पण ज्ञानी हा तसा माझ्याहून वेगळा नाही. त्याचे वर्णन करण्यास मोठे कौतुक वाटते. जैसा वारा का गगनीय विरे मग वारे पण वेगळे नुरे तेवीय भक्त हे पैज न सरे. जरी ऐक्या आला ज्याप्रमाणे आकाशात वारा विराला म्हणजे त्याचे वारे पण वेगळे राहत नाही त्याप्रमाणे ज्ञानी जरी माझ्याशी ऐक्याला पावला तरी त्याची भक्त ही प्रतिज्ञा जात नाही. जरी पवनू हलवूनी पाहिजे तरी गगनावेगळा देखीजे एरवीय गगन तो सहजेय असे जैसे. जर वारा हलवून पाहिला तर तो आकाशाहून भिन्न देखील दिसतो. एरवी तो वारा स्वभावत चा आकाशरूप असतो. तैसेय शरीरीय हान कर्मेय तो भक्तू ऐसा गमे परी अंतरप्रतीती धर्मे मीची जाहला. त्याप्रमाणे ज्ञानी पुरुष जेव्हा शारीरिक क्रिया करतो भजन पूजनादिक त्यावेळी तो भक्त आहे असा वाटतो पण आतील अनुभवाच्या अंगाने तो मद्रूपच झालेला असतो. आणि ज्ञानाचेनी उजिडलेपणे मी आत्मा ऐसे तो जाणे म्हणूनी मीही तैसेंची म्हणे. उचंबळला सांता आणि ज्ञानाचा उदय झाल्यामुळे तो मला आपला आत्मा समजतो. म्हणून मी आनंदयुक्त होऊन ज्ञानी हा माझा आत्मा आहे असे म्हणतो. हा गा जीवा पैलीकडील खुणे जो पावोनी वावरव जाणे तो देहाचेनी वेगळेपणे काय वेगळा होय. अरे अर्जुना, जीवाच्या पलीकडील वर्माच्या ठिकाणी प्राप्त होऊन जो व्यवहारही कसा करावा हे समजतो तो देहाच्या वेगळेपणाने खरोखर वेगळा होईल काय. उदारा सर्व एवैते ज्ञानी त्वात्मयु मे मतम आस्थितः स ही युक्तात्मा मामेवानुत्तमा गतिम. हे सर्व ही भक्त उत्कृष्टच आहेत पण त्यापैकी ज्ञानी तर केवळ माझा आत्माच होय असे मी समजतो. कारण मीच ब्रह्म अशा बुद्धीने चित्त स्थिर झालेला तो ज्ञानी अत्यंत श्रेष्ठ प्राप्तव्य जो मी त्या मलाच प्राप्त झालेला असतो. म्हणून आपुलाल्या हिताचेनी लोभ्य मज आवडे तोही भक्त झोंबे परी मीचे करी वालभ्य ऐसा ज्ञानी या ऐकू. म्हणून आपापल्या हिताच्या इच्छेने वाटेल तो भक्त चिकटतो परंतु मीच ज्याच्यावर प्रेम करतो असा त्यापैकी एक ज्ञानी भक्त होय. पाह्य पा दुभतयाची या आशा जगची धेनुसी करीतसे फांसा परी दोरेनविण कैसा वत्साचा बळी. असे पहा की अर्जुना, दुभत्याच्या आशेने लोकच गाईला भाला घालतात परंतु दोरा वाचून वासराचा पाश कसा बळकट आहे की दोरा वाचून त्याचा भाग त्याला सहज मिळतो. काजे तनुमनु प्राण्य ते आणिक कान्हींची नेणे देखे तया ते म्हणे हे माय माझी. याचे कारण एवढेच की ते वासरू शरीराने मनाने व प्राणाने दुसऱ्या कोणासही जाणत नाही. जे त्याला पुढे दिसेल त्याला ही माझी आईच आहे असे ते म्हणते. ते येणे मान्य अनन्यगती म्हणूनी धेनू ही तैसीची प्रीती. यालागिय लक्ष्मीपती बोलिले साचे ते वासरू इतके गायीच्या ठिकाणी अनन्यगती असते म्हणून गायीचीही त्याच्यावर तशीच प्रीती असते. म्हणून श्रीकृष्ण जेवर म्हणाले ते खरे आहे असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हे असो मग म्हणितले जे का तुझ सांगितले तेही भक्त भले पढियंते आम्हा. नंतर भगवंतांनी म्हटले हे असो इतर 3 भक्त जे तुला सांगितले ते देखील आम्हाला चांगले आवडते आहेत. परी जाणून या मात्य जे पाहो विसरले मागवते जैसे सागरा येऊनी सरिते मुरडावे ठेले. परंतु मला जाणून जो ज्ञानी भक्त मागे पहावयास विसरला
देहेंद्रियादी प्रपंचाला विसरला. ज्याप्रमाणे नदी समुद्राला मिळाल्यावर माघारी वळत नाही, तैसी अंतःकरणकुह्य जन्मली, जयाची प्रतिती गंगा मज मिनली. तो मी हे काय बोली फार करू. त्याप्रमाणे अंतःकरणरूपी गुहेमध्ये उत्पन्न झालेली ज्याची अनुभवरूपी गंगा मला मिळाली आहे ते मी आहे हे शब्दाने विस्तार करून काय सांगू. एरवी ज्ञानिया जो म्हणजे तो चैतन्याची केवळ माझे हेय न म्हणावे परी काय कीजे. न बोलणे बोलो. वास्तविक पाहिले तर ज्ञानी म्हणून जो म्हणतात तो माझा केवळ आत्माच आहे ही गोष्ट शब्दांनी सांगण्यासारखी नाही. परंतु काय करावे, ही न बोलण्यासारखी गोष्ट पण तुला सांगितली. जे तो विषयांची दाट झाडी, माझी कामक्रोधांची सांकडीय, चुकावूनी आला पाडीय, सद्वासनेची या. कारण तो विषयांच्या दाट झाडीतून काम क्रोध यांची संकटे टाळून चांगल्या वासनारूपी डोंगरावर आला. मग साधुसंगेय सुभटा, उजू सत्कर्माचिया वाटा, अप्रवृत्तीचा अव्हांटा, डावलूनी. अर्जुना, मग संतांच्या संगतीने विहित कर्मांच्या सरळ मार्गाने निषिद्ध आचरणाचा आडमार्ग टाकून बहुना जन्मनामंते ज्ञानवान मा प्रपद्यते. वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. अनेक जन्म सत्संस्कार झाल्यानंतर सर्व विष वासुदेव होय असे ज्ञान प्राप्त होऊन ज्ञानी मला शरण येतो, मला येऊन पोचतो. असा महात्मा अत्यंत दुर्लभ आहे. आणि जन्मशतांचा वाहतवणा, तेवींची आशेचिया न लेची वाहणा, तेथ फलहेतूचा उगाणा, कवणू चाळी. आणि शेकडो जन्मांचा कर्ममार्गाने प्रवास करत असता तो फलाशेच्या वाहणा अंतःकरणरूपी पायात घालत नाही. अशा स्थितीत स्वर्गादी फलांच्या कारणांचा साधनांचा हिशेब कोणी करावा. ऐसा शरीरसंयोगाची ये राती, माझी धानोता सडिया आयती, तनु कर्मक्षयाची पाहाती, पहाण जाली. ह्याप्रमाणे देहतादात्म्यरूप रात्रीत सर्वसंग परित्यागरूपी तयारीने धावत असता कर्माच्या नाशाची उजाडती पहाट झाली. तैसीच गुरुकृपा उखा उजळली, ज्ञानाची वोतपली पडली, तेच साम्याची रुद्धई उघडली, तयाची ए दिठी. त्याचप्रमाणे गुरुकृपारूप उष काल झाला व ज्ञानरूपी कोवळे ऊन पडले, तेव्हा त्या प्रसंगी त्याच्या दृष्टीला ब्रह्मैक्याचे ऐश्वर्य दिसू लागले. ते वेळी जयाकडे वास पाहे, तेवता मीची तया ऐकू आहे, अथवा निवांत जरी राहे तरी मीची तया. त्यावेळी जिकडे तिकडे पाहिल तिकडे तिकडे त्याला मीच एक आहे, अथवा तो जरी निवांत राहिला तरीही त्याला मीच आहे. हेय असो आणिक कान्ह्य, तया सर्वत्र मिवांचुनी नाहीय, जैस्य सबाह्य जळ डोह्य, बुडालिया घटा. हे बोलणे असो, त्याला सर्व ठिकाणी माझ्याहून दुसरे काही एक नाही. ज्याप्रमाणे डोहात घट बुडाला असता त्याच्या आत बाहेर जसे पाणीच असते, तैसा तो मजभितर्य, मी तया अंतु बाहेरी. हेय सांगिजेल बोलवरी, तैसे नव्हे. त्याप्रमाणे तो माझ्यामध्ये असतो व मी त्याच्या आत बाहेर असतो. ही स्थिती शब्दाने सांगता येण्यासारखी नाही. म्हणूनी असो हेय इयापरी, तो देखे ज्ञानाची वाखारी, तेणे संसरलेनी करी, आपू वेश. म्हणून ते राहू दे. याप्रमाणे तो ज्ञानाचे भांडार पाहतो व त्या योगाने सावरल्यामुळे सर्व जग आत्मरूप पाहतो. हेय समस्तही श्रीवासुदेवो, ऐसा प्रतितीरसाचा वोतला भावो. म्हणूनी भक्तांमाजी रावो आणि ज्ञानी या तोची. हे संपूर्ण विश्व श्रीवासुदेव आहे अशा अनुभवरूपी रसाची त्याची समजूत ओतलेली असते. म्हणून सर्व भक्तांमध्ये तो राजा आहे आणि ज्ञानीही तोच आहे. जयाची ये प्रतितीचा वाखारा, पव्हाडू होय चराचरा. तो महात्मा धनुर्धरा, दुर्लभू आथी, ज्याच्या अनुभवरूपी भांडारात स्थावर जंगमात्मक अखिल विश्वाचा समावेश होतो. हे अर्जुना, तो महात्मा दुर्लभ आहे. येर बहुत ज्योती केरीठी, जयांचीय भजनेय भोगासाठीय, जे आशातिमिर्य दृष्टी विषयान जाले. अर्जुना, ज्यांची भजने भोगासाठी असतात व ज्याची दृष्टी आशारूपी नेत्ररोगाने मंदावलेली असते असे इतर पुष्कळ भक्त मिळतात.
कामैस्तैस्तैरुज्ञानाः प्रपद्यन्तेन्यदेवताः तत नियमास्थाय प्रकृत्या नियताः स्वया. जन्मांतरी मिळवलेल्या संस्कारांनी प्राप्त झालेल्या, स्वतःच्या स्वभावाने नियंत्रित झालेले आणि निरनिराळ्या विषयांच्या अभिलाषांनी ज्ञान नष्ट झालेले निरनिराळ्या अशा देवतांची भक्ती करतात. आणि फळाची या हावा हृदय कामाजाला रिगावा, किय तयाची घसणी दिवा ज्ञानाचा गेला. आणि फलाविषयीच्या तीव्र इच्छेमुळे अंतःकरणात कामाने प्रवेश केला आणि त्या कामाच्या प्रवेशाच्या संसर्गाने ज्ञानाचा दिवा गेला. ऐसे उभयता अंधार्य पडले, म्हणून पासींची मातेय चुकले. मग सर्व भावे अनुसरले देवतांतरा. बाहेर आशारूपी नेत्ररोगाने व आत अविवेकाने असे दोन्ही प्रकारांनी अज्ञानरूपी अंधारात ते पडले. म्हणून त्यांचे जवळ असणारा जो मी त्या मला ते चुकले. नंतर इच्छित फल देणाऱ्या निरनिराळ्या देवतास सर्व भावाने भजू लागले. आधीच प्रकृतीचे पाईक, वरी भोगा लागिय तनुरंग. मग तेणे लोलुपत्वे कौतुक, कैसेनी भजती. मूळचेच देहात्मबुद्धीचे दास, त्याशिवाय आणखी भोगा करता दीन झालेले असे ते लोक मग त्या विषय सुखाच्या लालसेने इतर देवांचे कशा कौतुकाने भजन करतात ते पहा. कवणीय त्या नियमबुद्धी, केसिय हान उपचार समृद्धई. का अर्पण यथाविधी विहित करणे. त्या देवतेच्या आराधनेविषयी जो जो नियम प्रसिद्ध आहे, त्याचा आश्रय करून कोणते कोणते उपचार लागतात ते जमवून, अथवा ते उपचार अर्पण कसे करावेत ते समजून घेऊन शास्त्राने सांगितलेल्या विधीप्रमाणे कसे करतात. यो यो या तनुव भक्तः श्रद्धयार्चितुमिच्छति तस्य तस्याचला श्रद्धा तामेव विद्धाम्यहम. जो जो भक्त ज्या देवतारूपी तनुची श्रद्धेने भक्ती करण्याची इच्छा करतो, त्या भक्ताची श्रद्धा त्या देवतारूपी तनुचे ठिकाणी मी स्थिर करतो. पह्य जो जिये देवतांतर्य भजावयाची छेद करी, तयाची ते चाडपुरी पुरविता मी. परंतु जो त्या अन्य देवतांना भजावयाची इच्छा करतो, त्याची ती इच्छा पूर्णपणे पुरवणारा मीच आहे. देवोदेवीय मीच पाह्य, हाही निश्चयो त्यासी नाह्य. भावो ते ठाह्य, वेगळा धरीती. देवतांतरातून मीच आहे हा निश्चय देखील त्यास नसतो. त्या देवतांविषयी त्याची भिन्न भिन्न समजूत असते. स तया श्रद्धया युक्तस्तस्याराधनमिहते लभतेच ततः कामान्मयैव विहितानि तान्. तो भक्त त्या श्रद्धेने युक्त होतसाता त्या देवतेचे आराधन करतो आणि मग त्या देवतारूपी तनूपासून मीच निर्माण केलेली इच्छित फळे त्याला मिळतात. मग त्या श्रद्धायुक्त तेथींचे आराधन जेय उचित, तेय सिद्धीवरी समस्त वर्तो लागे. मग त्या देवतेचे जे योग्य आराधन असेल ते श्रद्धेने आपली कार्यसिद्धी पूर्ण होईपर्यंत संपूर्ण आचरतो. ऐसे जेणे जेय भाविजे, तेय फळ तेणे पाविजे. परी तेही सकळ निपजे मजे चिस्तव. याप्रमाणे ज्याने ज्याची इच्छा करावी त्याला ते फळ मिळते, पण ते देखील सर्व माझ्यामुळेच होते. परी ते भक्त मातेय नेणती, जे कल्पनेबाहेरी न निघती. म्हणून कल्पित फळ पावती अंतवन. परंतु ते भक्त मला जाणत नाहीत, कारण ते कल्पनेच्या बाहेर पडत नाहीत, म्हणून त्यास नाशवंत असे इच्छिलेले फळ प्राप्त होते. अंतवत्तु फल तेषा तद्भवत्यल्पमेध साम. देवांदेवयजो यांती मद्भक्ता यांती मांपी. परंतु त्या अल्पबुद्धी मनुष्यांचे ते फल विनाशी होते. देवतांची भक्ती करणारे देवतांप्रत जातात आणि माझी भक्ती करणारे मजप्रत येतात. किंबहुना ऐसे जय भजन, तेय संसाराचेंची साधन. येर फळभोग तो स्वप्न, नावभरी दिसे. फार काय सांगावे. असे जे भजन ते जन्म मरणाला देणारे आहे आणि त्या भजनाने मिळणारा हा ऐहिक पारत्रिक फलभोग क्षणभर दिसणारे स्वप्नच आहे. हेय असो परंते, मग हो का आवडे तेय. परी यजी जो देवतांतेय, तो देवत्वासीची ये. हे फलभोगाची गोष्ट एका बाजूला राहू दे. मग वाटेल ते दैवत का असेना, परंतु जो ज्या देवतांना भजतो तो त्या देवत्वास प्राप्त होतो. येर तनुमनुप्राणी, जे अनुसरले माझे याची वाहणीय, ते देहाच्या निर्वाणीय मीची होती.
दुसरे जे शरीराने व प्राणाने अखंड माझ्या भजनाच्या ओघात आहेत ते देहाचे अंती मीच होतात. परी तैसेय न करीती प्राणिये, वाया आपुलिया हितीय वाणिये, जेय पोहताती पाणीये, तळहातींचे नी, पण प्राणी तसे करत नाहीत. व्यर्थ आपल्या हिताचा तोटा करतात. ते त्यांचे करणे तळहातातील पाण्यात पोहल्याप्रमाणे आहे. नाना अमृताच्या सागरीय बुडीजे, मग तोंडा का वज्रमिठी पाडीजे, आणि मनीय तरी आठवीजे, ठिल्लरोदकातेय, किंवा अमृताच्या समुद्रामध्ये बुडी द्यावी आणि मग तोंड का घट मिटून धरावे, आणि मनात तर डबक्यातील पाण्याची आठवण का करावी. हेय ऐस्या कासया कराव्य, जे अमृतींही रिगोनी मराव्य, तेय सुखे अमृत होऊनी का नसाव्य. अमृता माझीय, अमृतात शिरून तोंडात अमृत जाऊ न देता मरावे असे हे कशाला करावे. तर अमृतामध्ये सुखाने अमर होऊन का राहू नये. तैसा फळहेतूचा पांजरा, सांडुनिया धनुर्धरा, का प्रतितिपाखीय चिदंबरा, गोसाविया नुहाव्य. अर्जुना, त्याप्रमाणे फलाशेचा पिंजरा टाकून आत्मानुभवरूप पंखाने चिदाकाशात हवा तसा संचार करण्यास का समर्थ होऊ नये. जेथ उंचावलेनी पवाडेय, सुखाचा पैसारू जोडे, आपुलेनी सुरवाडेय, उडोये ऐसा. त्या चिदाकाशात जितके जितके आपण उंच जाऊ त्या मानाने आपणाला सुखाने संचार करण्याला हवा तसा विस्तार मिळतो. अव्यक्त व्यक्तिमापन्न मन्यन्ते मामबुद्धया, पर भावमजानन्तो ममाव्ययमनुत्तमं. अविनाशी व अत्यंत उत्तम, ज्याहून उत्तम असे दुसरे काहीच नाही असे माझे शुद्ध स्वरूप न जाणणारे अल्पबुद्धी मनुष्य अव्यक्त असलेल्या मला व्यक्त स्वरूप पावलेला समजतात. तया उमपा माप का सुवाव्य, मज अव्यक्ता व्यक्त का मानाव्य, सिद्ध असता का निमाव्य. साधनवरी त्या अमर्याद स्वरूपाला माप का घालावे, मला निराकाराला साकार का समजावे. मी स्वतः सिद्ध असता माझ्या प्राप्तीकरता साधने करून का मरावे. परी हा बोल आघवा, जरी विचारी जतसे पांडवा, तरी विशेषय या जीवा, न चोजवेगा. अर्जुना, पण ह्या सर्व बोलण्याचा विचार केला तर बहुत करून ह्या जीवांना ही गोष्ट समजत नाही. ना प्रकाश सर्वस्य योगमायास्मावृतः, मूढोय नाभिजानाति लोको मामजमव्येन. सर्वांना माझे ज्ञान होत नाही, कारण योगमायेने गुणांनी युक्त अशा मायेने हे सर्व जग आच्छादलेले आहे व म्हणूनच हे मूळ जग जन्मरहित व नाशरहित अशा मला जाणत नाही. का जे योगमाया बळेय, हे जाले आहाती आंधळे, म्हणूनी प्रकाशाचेनी देहबळेय, न देखती मातेय. कारण की योगमायेच्या पडद्याने हे आंधळे झाले आहेत, म्हणून स्वरूप प्रकाशाने भरलेल्या दिवसाच्या बळाने देखील ते मला पाहत नाहीत. एरवी मी नसेय ऐसेय, काय वस्तुजात असे, पाह्य पा कणव जळ रसेय, रहित आहे. सहज विचार करून पाहिले तर ज्यामध्ये मी नाही असा काही पदार्थ आहे काय. असे पहा की रसाशिवाय पाणी कोठे आहे काय. पवनु कवणातेय न शिवेची, आकाश केय न समायेची, हेय असो एकू मीचे. विश्वीय आहे, वारा कोणाला शिवत नाही, आकाश कोठे व्यापित नाही. हे बोलणे राहू दे, मीच एक सगळ्या विश्वास व्यापून आहे. वेदा समतीतानी वर्तमानानी 4 जून, भविष्याणीच भूतानी म तू वेद न कश्चन. हे अर्जुना, मागे झालेल्या सध्या असलेल्या व पुढे होणाऱ्या सर्व प्राण्यांना मी जाणतो, पण मला कोणी जाणत नाही. येथे भूतेय जेय अतितलीय, तिये मीची होनी ठेलिय, आणि वर्तत आहाती जेतुलिय, तियही मीची. ह्या जगात जितके प्राणी होऊन गेले तितके ते मीच होऊन राहिले आहेत, आणि हल्ली जितके प्राणी हयात आहेत तेही मीच आहेत. का भविष्यमाण्य जेय ही, तिन्हीय मजवेगळ्य नाहीय, हा बोलची एरवीय कान्हीय. होय ना जाय, पुढे जे प्राणी होणार आहेत तेही माझ्याहून निराळे नाहीत. हे सर्व फक्त म्हणावयाचेच, वास्तविक काही होत नाही व जात नाही. दोराचिया सापासी, डोंबा बडेया ना गव्हाळा एसी, संख्या न करवे कोण्हासी, तेवीय भूतांसी मिथ्यत्वेय. दोरीवर भासणाऱ्या सापाचा तो कोणत्या जातीचा आहे, म्हणजे डोंबा काळा आहे की बडी कवड्या आहे, का गव्हाळा गव्हासारख्या ठिपक्यांचा
आहे असा कोणासही निश्चय करता येत नाही. त्याप्रमाणे प्राण्यासंबंधी निश्चय करता येत नाही, कारण प्राणी मिथ्या आहेत. मी ऐसा पंडुसुता अनुस्यु तू सदा असता, या संसार जो भूता तो आनेय बोले. अर्जुना, याप्रमाणे मी सदा अखंडित असताना या प्राण्यांना जन्ममरणरूपी संसार लागला आहे, तो वेगळ्या प्रकाराने. इच्छाद्वेषस्मुथेन द्वंद्वमोहेन भारत, सर्वभूतानी सम्मोह सर्गे यांती परंतप. हे भारता, शत्रुतापना, इच्छा व द्वेष यापासून उत्पन्न झालेल्या सुखदुःख आदी द्वंद्वरूपी मोहाच्या योगाने या सृष्टीमध्ये सर्व प्राणी मोह पावतात. तरी त्याची आता थोडीशी गोथी सांगिजेल परियेसिय, जही अहंकारा तनुंसिय वालभ पडिलेय. आता थोडीशी गोष्ट सांगतो ऐक. जेव्हा अहंकार आणि देह यांचे एकमेकांवर प्रेम जुळले, तेथ इच्छा हे कुमारी जाली, मग ते कामाची या तारुण्या आली. तेथ द्वेषेंसिय मांडिली वऱ्हाडी, तेव्हा त्यांना इच्छा ही मुलगी झाली. नंतर ती इच्छा कामरूपी तारुण्याला आली, त्यावेळी तिचे द्वेषाशी लग्न लावले. तया दोघांस्तव जन्मला ऐसा द्वंद्वमोह झाला. मग तो आजेयाने वाढविला अहंकारेय. त्या दोघांपासून द्वंद्वमोह जन्मला, मग त्याचा आजा जो अहंकार त्याने त्याला वाढवला. जो धृतीसी सदा प्रतिकूळू, नियमाही नागवे सळू, आशारस्य दोंदिलू ज्याला सांता. तो द्वंद्वमोह सात्विक धैर्याला नेहमी प्रतिकूल असतो आणि आशारूपी रसाने पुष्ट झाला असता तो छळणारा द्वंद्वमोह नियमात सापडत नाही. असंतुष्टीची या मदिरा, मत्त होऊनी धनुर्धरा, विषयांचे ओरा विकृतिशीय. अर्जुना, असंतोषरूप दारूने उन्मत्त होऊन तो पंचविषयरूप खोलीमध्ये विकाररूपी स्त्रीसह राहतो. तेणे भावशुद्धीचिये वाटे, विखुरले विकल्पाचे कांटे, मग चिरिले आव्हांटे अप्रवृत्तीचे. त्या द्वंद्वमोहाने अंत करणशुद्धीच्या वाटेवर विकल्परूपी काटे पसरले आणि नंतर निषिद्ध कर्माचे आडमार्ग खुले केले. तेणे भूतेय भांबावलीय, म्हणूनी संसाराची आडवा माझी पडिलीय, मग महादुःखाच्या घेतलीय दांडेवरी. त्यायोगे प्राणी भांबावले व म्हणून संसाररूपी अरण्यात पडले व मग मोठमोठ्या दुःखाच्या दांडक्याने बडवले गेले. ऐसे विकल्पाचे वाण्याने घटे देखोनी सणाने, जे मतिभ्रमाचे पासवणे घेतीचिना. असे विकल्पाचे पोकळ अंकुचीदार काटे पाहून जे बुद्धिभ्रंशरूपी माघार घेतच नाहीत, म्हणजे बुद्धीला भ्रंश पडू देत नाहीत. येषा त्वंतगत पाप जनाना पुण्यकर्मणाम, ते द्वंद्वमोहनिर्मुक्ता भजन्ते मा दृढव्रता. ज्या पुण्यकर्मी लोकांचा पापाचा नाश झालेला असतो, ते सुखदुःखादी द्वंद्वरूपी मोहाने रहित होऊन एकनिष्ठतापूर्वक माझी भक्ती करतात. उजू एकनिष्ठेच्या पावलीय, रगडूनी विकल्पाचिया भालीय, महापातकाची सांडिली अटविय जिह्य. ज्यांनी सरळ एकनिष्ठेच्या पावलांनी विकल्परूपी काट्यांची टोके चेंगरून मोठमोठ्या पातकांचे अरण्य टाकले आहे. मग पुण्याचे धानवा घेतले आणि माझी जवळीक पातले, किंबहुना चुकले वाटवधेया. जरा मरण यापासून मुक्त होण्याकरता माझा आश्रय करून जे यत्न करतात, ते त्या ब्रह्माला, संपूर्ण अध्यात्माला व संपूर्ण कर्माला जाणतात. जरा मरणमोक्षाय मामाश्रित्य यतन्ती ये, ते ब्रह्म तद्विदुः कृत्स्मध्यात्म कर्म चाखिलम. अर्जुना, सहज विचार करून पाहिले तर ज्या प्रयत्नाने जन्ममरणाची कथा संपते, अशा प्रयत्नांस ज्यांची इच्छा उत्पन्न करते. एरवीय तरी पार्था, जन्ममरणाची निमे कथा, ऐसिया प्रयत्नाते आस्था विये जयांची. मग त्यांना तो प्रयत्नच एकदम संपूर्ण परब्रह्मरूप फळाने फलद्रूप होतो. ते परब्रह्मरूपी फळ पिकले असता त्यातून पूर्णतेचा रस गळतो. तया तो प्रयत्नूची एके वेळे, मग समग्र परब्रह्मेय फळे जया पिकले या रसू गळे पूर्णतेचा. त्यावेळी कृतकृत्यतेने जग भरून जाते व ब्रह्माच्या सहजस्थितीची अनुळक फिटते. कर्मांचे प्रयोजन संपते व मन नाहीसे होते. ते वेळी कृतकृत्यता जग भरे, तेथ अध्यात्माचे अनवळपण पुरे.
कर्माचे काम सरे विरमे मन. अर्जुना, ज्याच्या व्यापाराला भांडवल मी असतो त्याला ब्रह्माच्या सहजस्थितीचा असा लाभ होतो. ऐसा अध्यात्मलाभू तया होय गा धनंजया. भांडवल जया उद्यमीय मी. त्याला साम्याच्या वाढीमुळे ऐक्याचा व्यापार साधतो. त्या ऐक्याच्या ठिकाणी तो भेदाचे दारिद्र्य जाणतच नाही. तयात्य साम्याची वाढी ऐक्याची सांदे कुळवाडी. तेत भेदाची दुबळ वाढी नेणीजे तया. अधिभूत अधिदैव आणि अधियज्ञ यासह वर्तमान जे मला जाणतात ते स्वस्थ चित्ताने युक्त असलेले पुरुष प्रयाणकाळीही मला जाणतात. साधिभूताधिदैव म साधियज्ञ च ये विदु. प्रयाणकालेपी च मा ते विदुर्युक्तचे च. हरि ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे ज्ञानविज्ञानयोगो नाम सप्तमोऽध्याय. अधिभूतासह शरीरासह मला परमात्म्याला अनुभवाच्या द्वारा यथार्थ जाणून ज्यांनी अधिदैवाला जीवाला आकलन केले जणले. जिह्य साधिभूता मात्य प्रतीतीचेनी हातेय धरुनी अधिदैवातेय शिवतले गा. ज्यास्वरील ज्ञानाच्या जोराने अधियज्ञ जो मी तो अनुभवास येतो ते पुरुष शरीराच्या वियोगाच्या वेळेला दुःखी होत नाही. जया जाणीवेचेनी वेगेय मी अधियज्ञुही दृष्टी रिगेय. ते तनुचेनी वियोग्य विरहये नवती. सहज विचार करून पाहिले तर आयुष्याची दोरी तुटली की मरणाऱ्या प्राण्यांची खळबळ उडते. ती पाहून न मरणाऱ्याच्याही चित्ताला प्रलयकाल ओढवल असे वाटत नाही काय. एरवी आयुष्याचे सूत्र विघडता भूतांची उमटे खडाडता. काय न मरतयाची चित्ता युगातून नोहे. परंतु ज्ञान्यांच्या बाबतीत कोण जाणे कसे होते ते माझ्या स्वरूपाशी एकरूप होऊन गेले आहेत. ते अंतकालाच्या धांदलीत मला विसरतच नाहीत. परी नेणुव कैसे पय गा. जे जडोनी गेले माझी या अंगा. ते प्रयाणींची या लगबगा न सांडितीच मातेय. सहज विचार करून पाहिले तर असे जे निष्णात आहेत तेच माझ्या ठिकाणी स्थिर अंतःकरण झालेले योगी आहेत असे समज. एरवी तर्य जाण ऐसे जे निपुण तेची अंतःकरण युक्त योगी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्यावेळी श्रीकृष्णाने सांगितलेल्या शब्दरूपी कुपीच्या खाली अर्जुनाची लक्षरूपी ओंजळ प्राप्त झाली नाही. कारण अर्जुन त्यावेळी क्षणभर मागे होता. देवाच्या सांगण्याकडे त्याचे लक्ष नव्हते. तन्वीये शब्दकुपिके तळीय नुडवेची अवधानाची अंजुळी. जे नावेक अर्जुन तये वेळीय मागांची होता. त्या ठिकाणी ते ब्रह्म सांगणारी हीच कोणी फळे नाना प्रकारच्या अर्थरूपी रसाने रसभरीत होती व ती अभिप्रायांच्या सुगंधाने दरवळली होती. जेत तद्ब्रह्मवाक्य फळेय जिये नानार्थरस्य रसाळय बहकताती परिमळय भावाचेनी. अशी ही श्रीकृष्णरूप वृक्षाची वचनरूप फले सहज कृपारूपी मंद वाऱ्याने अर्जुनाच्या कानरूपी ओटीत अकस्मात पडली. सहज कृपामंदानिळय कृष्णद्रुमाची वचन फळेय अर्जुन श्रवणाची एक होळे अवचित पडिलीय. ती वाक्यरूपी फळे तत्वज्ञानाच्या सिद्धांताचीच जणू काय बनवलेली असून ब्रह्मरसाच्या समुद्रात बुडवून मग तशीच ती जणू काय परमानंदाने घोळलेली होती. तिये प्रमेयाची हो का वळलीय किय ब्रह्मरसाच्या सागरीय चुबुकळीलीय. मग तैसीची का घोळीलीय परमानंदेय. त्या फळांच्या शुद्ध चांगलेपणाने अर्जुनाला ज्ञानाचे डोहाळे लागले. ते डोहाळे आश्चर्यरूपी अमृताचे घुटके घेऊ लागले. तेणे बरवेपणे निर्मळे अर्जुना उन्मेषाचे डोहळे घेता ती गळाळे विस्मयामृताचे. त्या सुखसंपत्तीचा लाभ झाल्यामुळे मग अर्जुन स्वर्गाला वेडावून दाखवू लागला व त्याच्या जीवात गुदगुल्या होऊ लागल्या. त्या सुखसंपत्ती जोडलिया मग स्वर्गा वाती वांकुलिया हृदयाच्या जीवीय गुतकुलिया होता हाती. याप्रमाणे त्या फळांच्या बाह्य सौंदर्याचे अर्जुनास सुख अनुभवाला येऊ लागले. तो इतक्यात त्या फळाच्या रसाची रुची घेण्याच्या तीव्र इच्छेने त्वरा केली. ऐसे वरचिलीची बरवा सुख जावो लागले फावा. तनू रसस्वादाची हावा लाहो केला.
ताबडतोब अनुमानाच्या तळहातात ती वाक्यफळे घेऊन अनुभवरूपी मुखात ती एकदम घालायला अर्जुन पाहू लागला. झडकरी अनुमानाचेनी करतळय घेऊनी तिये वाक्यफळे प्रतितिमुखीय एके वेळे घालूव पाहे, तेव्हा विचाराच्या तोंडात ती फळे मावेनात, म्हणजे भगवंताचा हेतू काय आहे ते त्याचला कळेना. असे जाणून अर्जुन ती वाक्यरूपी फळे तोंडाला लाविना. तनू विचाराची या रसना न दाटती, परी हेतूच्या दशनीय न फुटती, ऐसे जाणवनी सुभद्रापती चुंबीची ना. मग चमत्कार वाटून अर्जुन म्हणतो, ही वाक्ये म्हणजे पाण्यात पडलेल्या ताऱ्यांचे प्रतिबिंब होय. मी अक्षराच्या सुलभपणामुळे कसा फसलो. मग चमत्कारला म्हणे, इये जळींची मा तारांगणे कैसा झकविलो असलगपणे अक्षरांचे नी. ही खरोखर वाक्ये नाहीत, तर आकाशाच्या घड्याच आहेत. तेथे आमची बुद्धी किती जरी धडपड केली तरी तिला थांग लागत नाही. इये पदे नवती फुडिया गगनाची या घडिया, येथ आमुची मती बुडालिया थावो न निघे. असे जर आहे तर मग ती वाक्ये कळावयाची गोष्टच कशाला. असा अर्जुनाने मनात विचार करून त्याने पुन्हा भगवंताकडे दृष्टी केली. वांचुनी जाणावयाची केय गोथी ऐसे जीवीय कल्पुनी किरीटी, तिया पुनर्पी केली दृष्टी यादवेंद्रा. मग अर्जुनाने विनंती केली की अहो देवा, ही सातही पदे एकसारखी कधी न ऐकलेली अशी आश्चर्यकारक आहेत. मग विनविले सुभटे ह हो जी ये एकवाटे, सातही पदे अनुच्छिष्टे नवले आहाती. सहज विचार करून पाहिले तर या 7 वाक्यातील निरनिराळ्या प्रमेयांचा उलगडा वेगाने अवधान देऊन श्रवण केले असता त्या श्रवणाच्या बलाने काही बोलता येईल असे मला वाटले होते. एरवीय अवधानाचेनी वहिलेपणे नाना प्रमेयांचे उगाणे, काय श्रवणाचेनी अंगोणे बोंबलो लाहाती. पण देवा, हे तसे नव्हे. मी अक्षराचा समुदाय पाहिला आणि माझ्या आश्चर्याच्या जीवाला आश्चर्य झाले. परी तैसे हेय नोहेची देवा, देखिला अक्षरांचा मेळावा आणि विस्मयाची या जीवा. विस्मयो झाला. कानाच्या झरोक्याच्या वाटे शब्दाचे किरणात प्रवेश करतात न करतात तोच माझे लक्ष चमत्काराने चकित झाले. कानाचेनी गवाक्षद्वारे बोलाचे रश्मी अभ्यंतर्य, पाहेना तनु चमत्कार्य अवधान ठकले. त्याचप्रमाणे अर्थाची मला इच्छा आहे. ती इच्छा किती आहे ते सांगताना जो वेळ लागेल तितका वेळ देखील विलंब सहन होत नाही. म्हणून अहो देवा, आपण त्याचे निरूपण लवकर करावे. तेवींची अर्थाची चाड मजा आहे, ते सांगतानही वेळू नस आहे. म्हणूनी निरूपण लवल आहे की जो देवा. अशा रीतीने देवाने मागे काय सांगितले याचा विचार करून व पुढे देव काय सांगतील त्या अभिप्रायावर दृष्टी ठेवून त्याच्याप्रमाणे आपली इच्छाही मध्ये शिरकावून ऐसा मागील पडताळा घेऊनी पुढा अभिप्राय दृष्टी सुनी. तेवींची माझी शिरवणी आरती आपुली. अर्जुनाची प्रश्न विचारण्याची चतुराईकशी आहे पहा. तो भिडेची मर्यादा तर उल्लंघत करीत नाही, परंतु सहज विचार करून पाहिले तर तो श्रीकृष्णाच्या अंतःकरणाला आलिंगन देण्यास प्रवृत्त झाला. कैसी पुसती पाह्य पा जाणीव, भिडेची तरी लंघो नेदिय शीन्यू. एरवीय श्रीकृष्ण हृदयासी खेयो, देवो सरला. अहो श्रीगुरूला जेव्हा विचारायचे असेल त्यावेळी त्या मानाने हुशार व्हावे हे सर्व एक अर्जुनच जाणतो. अहो श्रीगुरु ते जय पुसावे, तय्य येणे माने सावध होवावे. हे एकची जाणे आघवे सव्यसाची. आता त्या अर्जुनाचे खुबीदार प्रश्न करणे व त्यावर सर्वज्ञ श्रीकृष्ण परमात्म्याचे बोलणे हे संजयास आवडल्यामुळे तो ते बोलणे प्रेमाने सांगेल. आता तयाचे ते प्रश्न करणे वरी सर्वज्ञ श्रीहरीचे बोलणे संजयो आवडलेपणे सांगईल कैसे ते सरळ मराठी भाषेत सांगितले जाईल. त्या निरूपणाकडे लक्ष द्यावे, जसे कानाच्या आधी दृष्टीचा उपयोग होतो तिये अवधान द्यावे गोथी. बोली जेल नीट मराठी, जैसी कानाचे आधी दिठी उपेगा जाये. त्याप्रमाणे बुद्धीच्या जीवेने शब्दाचा मतलब न चाखता केवळ अक्षरांच्या शोभेने इंद्रिये जगतील. इंद्रियांचे समाधान होईल. बुद्धीची या जिव्हा
बोलाचा न चाखता गाभा, अक्षरांची या भांबा, इंद्रिय जीती. अहो असे पहा की मालतीच्या कळ्या नाकाला खरोखर सुगंधाने बऱ्या वाढल्या, पण त्यांच्या वरच्या शोभेने डोळे सुखी होत नाहीत काय? पहा पा मालतीचे कळे, घराणासी कीर वाटले परिमळ्य, परीवरचिला बरवा काही डोळे, सुखिये नवती. त्याप्रमाणे मराठी भाषेच्या सौंदर्याने इंद्रिये राज्य करतील व मग प्रमेयाच्या, सिद्धांताच्या गावाला त्यास चांगल्या तयारीने जाता येईल. तैसे देशीयची या हवावा, इंद्रिय करीती राणीवा, मग प्रमेयाची या गावा, लेसा जायजे. जेथे शब्द नाहीसा होतो ते बोलणे अशा सुंदर रीतीने मी सांगेन ते तुम्ही ऐका, असे निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात. ऐसनी नागरपणे बोलू निमे तेय बोलणे, ऐका ज्ञानदेवो म्हणे. निवृत्तीचा, जेथे शब्द नाहीसा होतो ते बोलणे अशा सुंदर रीतीने मी सांगेन ते तुम्ही ऐका, असे निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात.